हे काय सुरू आहे यायचे तर यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग पाहा लागेल तुम्हाला. तर काय म्हणता मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असेल. तर दादाच्या घरी होतो मी. दादाने चाला म्हणे कुठे फिरायला जाऊ म्हणे. मी म्हटलं चाल किसी नेक काम में देरी नाही करणे का. मग मी तोंडाला बांधला दुपट्टा आणि मग निघालो मस्त व्ह्यू पाहत. आम्हाला जायचं होतं रावणखेडीला चाल म्हणे दादा. तर मग रावणखेडीला आम्ही पोहोचलो. इच्छा व्ह्यू ते एक नंबर भारी होता भाई. इथे आपण फोटो वगैरे शूट पण करू शकतो, प्री वेडिंग पण शूट मारू शकतो एक नंबर. आणि इथे शूट पण चालू होता तो. आणि तुम्ही इथे 100 रुपयामध्ये हुंट सवारी आणि बोटिंग पण करू शकता, फक्त मात्र 100 रुपये. मग आम्ही निघालो तिथून. मग रस्त्याने येता येता इतकं भारी बघायला भेटलं भाई, काय सांगू तुम्हाला. आता पण तुम्ही असे करत नको जा कुठे जाऊन पण. मग आम्ही तिथून लवकर निघालो, कारण त्याला म्हटलं कंटिन्यू करा म्हटलं तुम्ही. मग आलो आम्ही आंबोऱ्यामध्ये आल्यानंतर एक नंबर पाय वगैरे धुतलं आम्ही ना, आणि सीधा आतमध्ये गेलो मंदिरामध्ये, पूजा वगैरे घेतली. मंदिरच्या व्ह्यू ते एक नंबर भारी होता भाई. सायंकाळी 6 वाजता तर आम्ही गेलो आत. एक नंबर भोलेनाथचे दर्शन वगैरे केलं आम्ही ना. मग तेवढ्या वेळेत बाहेर निघलो आम्ही. बाहेर निघाल्यानंतर आम्ही इथं आलो आंबोऱ्याच्या ब्रिजवर आल्यानंतर तिकीट वगैरे काढली आणि सीधा घुसलो लिफ्टमध्ये घुसल्यानंतर पूर्ण टॉपवर आलो आम्ही. टॉपवर आल्यानंतर एकदम पबसारखंच वाटे भाई, हे पण पब नाही आहे. इथे वरती आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सुविधा भेटेल, खा प्यायची सर्व एक नंबर. मग आम्ही थोडा फोटोज वगैरे क्लिक केला आणि आम्ही निघालो डायरेक्ट तिथून निघाल्याच्या नंतर आलो हॉटेलमध्ये. थोडंसं जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झाले ना, आम्ही निघालो घरी. मग घ्या मग आता फॉलो करून व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा ना.